नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आपण एक ॲक्टिव्हिटी सुरू केली होती. आपण डेली सकाळच्या लेक्चरमध्ये एक प्रश्न देत होतो आणि ते जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचं डिस्कशन आपल्याला करायचं आहे UPSC मेन्सच्या दृष्टीने जे महत्त्वाचे आहेत. आणि याच्यामधून स्पॉटलाईट रायटिंग फोरम हा जो आपला ग्रुप आहे, या ग्रुपवर तुमच्यासमोर नाव दिसतं आहे, याच नावाचा टेलिग्रामवर ग्रुप आहे. इथं तुम्हाला ते पोस्ट करायचं आहे. तर एक्सपेक्टेड मेन्सचे प्रश्न जे असतील त्याचं डिस्कशन आपण आता इथून रुटीनमध्ये रेग्युलर असणार आहेत आपल्या. तर सर्वात बेसिक गोष्ट आहे की तुम्ही स्वतः रायटिंग प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. रायटिंग प्रॅक्टिस संबंधीचे जे काही बेसिक मुद्दे आहेत त्या संबंधीचं सेशन आहे आपलं. युनिक अकॅडमीचं जे फेसबुक पेज आहे त्याच्यावर फेसबुक लाईव्ह असणार आहे 10 जून रोजी सायंकाळी 7:30 वाजता. तर तिच्यामध्ये आपण त्या बेसिक गोष्टी बघूयात. काय चुका होतात विद्यार्थ्यांकडून त्याही आपण बघूयात आणि आपण त्या चुका कशा टाळल्या पाहिजेत. फक्त आता ह्या लेक्चरमध्ये एक आहे की याचं जे स्वरूप आपलं असणार आहे, आतापर्यंतचे जे काही आधीचे 5 प्रश्न होते ते या लेक्चरमध्ये मी डिस्कस करणार आहे. पण यातून पुढं त्याच्यामध्ये जो आजचा प्रश्न आहे तो उद्या डिस्कस केला जाईल. म्हणजे एका प्रश्नाला आपण अजून चांगल्या पद्धतीने योग्य न्याय देऊ शकतो. आणि जे खरंच तुम्ही प्रॉपरली अभ्यास करत असाल तर सर्वात बेसिक असं आहे की आज तुम्हाला सकाळी मी प्रश्न दिलेला आहे, त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे. म्हणजे तुमचा स्वतःचा ड्राफ्ट तयार करणं आणि डिस्कशनमधले मग मुद्दे त्याच्यामध्ये ॲड करणं किंवा ज्या काही गोष्टी अनवॉन्टेड आहेत त्या काढून टाकणं, अशा पद्धतीने आपल्याला काम करायचं आहे. ओके, तर आपण बघूयात जे 5 प्रश्न आपले होते. आपला जो पहिला प्रश्न आहे 1 जूनला आपण बघितला होता. इन स्टेट ऑफ ट्विकलिंग लेबर लॉज, स्टेट मस्ट इन्स्पायर कॉन्फिडन्स इन वर्कर्स कमेंट. आता बघा, या प्रत्येक शब्दाचा काहीतरी अर्थ असतो. या संबंधीचं रायटिंग प्रॅक्टिसचं सेशन माझं आहे यूट्यूबवर, ते तुम्ही बघू शकता. त्याची मी लिंक जी आहे ती एकदा पोस्ट करेल टेलिग्रामवर आणि फेसबुकवर सुद्धा. ओके, तर सगळ्यात बेसिक गोष्ट आहे की या कोविड-19च्या काळामध्ये, लॉकडाऊनमध्ये जे काही रोजगार आहेत लेबर संबंधी, तर ते रोजगार गेलेत. आणि त्याच्यामुळे लेबरबरोबर जे काही झालेलं आहे, मजुराबरोबर ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत त्या आपण बघितलेल्या आहेत की त्यांच्यासाठी गव्हर्नमेंट जे काही गव्हर्नन्स आहे ते फेल्युअर आहे इन केस ऑफ लेबर. आणि आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे की कामाचे तास वाढवण्याचा प्रकार बराच झालेला आहे. फॅक्टरी ॲक्ट 1948 जो आहे, तर याच्यामध्ये चेंजेस करण्यात आलेत. कामाचे तास 8वरून ते 12 झालेत. अशा गोष्टी केल्या गेल्यात जेणेकरून की जास्तीचं प्रोडक्शन झालं पाहिजे. पण हे करत असताना दुसऱ्या महत्त्वाच्या गोष्टी की बऱ्याचशा राज्यांनी सरळ सरळ कामगार कायद्यांना हरताळ फासला. कामगारांना जे अधिकार मिळत असतात काम करत असताना कुठल्याही फर्ममध्ये, तर ते अधिकार बऱ्यापैकी याच्यातून कमी झालेत. आणि याचा सगळं सरळ मुद्दा जो आहे तो इंडियन लेबर ऑर्गनायझेशनपर्यंत गेला. आणि त्याच्यामुळे भारतासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर ही बाब नक्कीच चांगली नाही आहे. बघा, हा मुद्दा फक्त लेबर संबंधी असा नाही आहे. हा मुद्दा ज्यावेळेस इंटरनॅशनल स्तरावर जातो, इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनपर्यंत आपल्या इथल्या मजदूर संघटना असेल किंवा बाकीच्या ज्या काही संस्था आहेत, वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन्स आहेत मजुरांच्या, त्यांनी आवाज उठवला, त्यांनी इंटरनॅशनल लेवलला पत्र लिहिलीत. भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावरची जी काही प्रतिमा आहे ती मलिन इथं होते. आणि जी काही इकॉनॉमी आहे त्या इकॉनॉमीचा कणा असलेला जो मजूर आहे, त्या मजुराला जर तुम्ही अशा पद्धतीने ट्रीट करत असाल तर ते नक्कीच अर्थव्यवस्थेच्या बाबतीत प्रॉब्लेमॅटिक ठरू शकतं. काय होतं अशा गोष्टींमुळे, बेसिक गोष्ट जी आहे ती त्याचा जो काही कॉन्फिडन्स आहे तोच लो होतो आहे. एकतर कोविड-19 नंतर मुंबई असेल, दिल्ली असेल किंवा वेगवेगळ्या शहरांमध्ये, मोठ्या शहरांमध्ये काम करणारा मजूर वर्ग होता. त्याला अपेक्षित असणारी जी काही ट्रीटमेंट होती ती व्यवस्थेने दिलेली नाही आहे. आणि त्याच्यामुळे ऑलरेडी तो कुठं ना कुठं तो डिप्रेशनमध्ये, स्ट्रेसमध्ये गेलेला आहे. 300, 400, 800 किलोमीटर लोक चाललेले आहेत. या सगळ्या याच्यामध्ये त्याचा कॉन्फिडन्स आधीच लो आहे. आणि तिच्यामध्ये जर आपण लेबर लॉजमध्ये चेंजेस केले तर ते त्याच्यासाठी अजून प्रॉब्लेमॅटिक ठरेल. त्याच्यामुळे आपण आपले लेबर लॉज तिच्यामध्ये चेंजेस न करता आपण काय करणं गरजेचं आहे, तर त्याच्यामध्ये परत ते इन्स्पिरेशन, म्हणजे बराचसा जो मजूर आहे, आज तुम्ही न्यूज बघितल्या असतील की परत पटनावरून मजूर मुंबईत यायला सुरुवात झालेली आहे, जशा रेल्वे गाड्या सुटल्यात तशा. कारण त्याचं रिझन असं आहे की आपल्याला पण मजूर हवा आहे. की महाराष्ट्राचं एक्झाम्पल केस स्टडी तुम्ही घेतली तर मुंबईमधून गेलेला मजूर कधी येणार नाही का? तो जरी रागाच्या भरात असं बोललेला असेल की आता गेलो तर मेलो तरी परत येणार नाही, पण त्यालाही कामाची गरज आहे, त्यालाही डिग्निटीचं काम हवं आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपल्याला पण रोजगार द्यायचा आहे, आपल्याला पण मजूर पाहिजे, अदरवाईज इकॉनॉमी चालणार नाही. म्हणजे मधल्या काळामध्ये असं होतं की इंडस्ट्रीमध्ये मजुरांची वानवा आहे. तर मग असं असताना
आपण त्याला एक डिग्निटीचं काम देणं आणि त्याच्यातला कॉन्फिडन्स वाढवणं हे जास्त गरजेचं आहे. बाकी कायदे आणि ह्या गोष्टी येतात, पण जर तुम्ही खूप चांगलं एन्व्हायरमेंट तयार केलं पण जी काम करणारी व्यक्ती आहे तीच त्याला अनुकूल नसेल, त्याचा ॲटिट्यूड जर निगेटिव्ह असेल तर ते काम वर्क होणार नाही. तर त्या अनुषंगाने या मुंबई पटनाच्या केस स्टडीज असतील त्या तिच्यामध्ये लिहिणं अपेक्षित आहे. आता दुसरा प्रश्न आहे बघा, इन न्यू कोल्ड वॉर. आता त्याच्याशी रिलेटेड 2 प्रश्न आहेत. हा एक दुसरा आहे, US अँड चायना मस्ट रिबिल्ड म्युच्युअल ट्रस्ट टू अवॉइड द न्यू काइंड ऑफ कोल्ड वॉर क्रिटिकली आणणार आहे. काही लोकांनी हे डिक्लेअर करून टाकलेलं आहे की नवीन कोल्ड वॉर सुरू झालेलं आहे. डिफाईन द टेक्नॉलॉजी अँड ट्रेड वॉट नॉट टेरिटरी. खरंच नवीन कोल्ड वॉर सुरू होतं का? मग आता बघा 2 गोष्टी असतात, जे दिलेलं आहे ते बरोबर असेलच असं नाही. ओके, म्हणून इन न्यू कोल्ड वॉर. आता न्यू कोल्ड वॉरचा इरा जो आहे की आता याला सरळ सरळ यांनी US आणि चायना असं केलेलं आहे, पण खरंच अजून तितक्या गोष्टी झालेल्या आहेत का? नक्कीच नाही झालेल्या. म्हणून हे जे स्टेटमेंट आहे ते जास्त ॲप्रोप्रिएट आहे की US अँड चायना मस्ट रिबिल्ड म्युच्युअल ट्रस्ट टू अवॉइड न्यू काइंड ऑफ कोल्ड वॉर. हे अवॉइड केलं जाऊ शकतं आणि हे खूप काही याच्या इनिशियल फेज नाही आहे, इनिशियल फेजमध्ये आहे. खूप काही जास्त असा कोल्ड वॉरची परिस्थिती झालेली नाही आहे. तर ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवा. म्हणून हे 2 प्रश्न तुम्हाला अशा पद्धतीने दिलेले आहेत का तुम्हाला तिथं उत्तर देत असताना हे लिहिणं गरजेचं आहे की खरंच कोल्ड वॉर सुरू झालेलं आहे, ते इनिशियल आहे की तशी वातावरण निर्मिती होते. तर नक्कीच तशी परिस्थिती समोर आपल्याला दिसते आहे, परंतु ते खूप कोल्ड वॉर सुरू झालं वगैरे अशा पद्धतीचं अजून तरी गोष्टी नाही आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की ती इनिशियल आहे खूप. टेक्नॉलॉजी अँड ट्रेड नॉट टेरिटरी. तर हे खूप महत्त्वाचं आहे. आजच्या डेटमध्ये मी तुम्हाला बऱ्याचदा सांगितलं आहे की बॉर्डरवरचं जे युद्ध आहे त्याला काही पॉईंट नाही आहे. आजचं जे युद्ध आहे ते ट्रेडचं युद्ध आहे, व्यापाराचं युद्ध आहे. म्हणूनच त्याच्याकरता 1 बेल्ट 1 रोड सारखी पॉलिसी आहे. प्रत्येकजण आपल्याला एक्सपांड करायचा प्रयत्न करतोय. तर काही लोकांनी प्रोटेक्शनिस्ट पॉलिसी घेतलेली आहे. अमेरिका फॉर अमेरिकन्स, तिकडं ब्रेक्झिट म्हणून इंग्लंड बाहेर पडलेलं आहे आणि त्याच्यामुळे ट्रेड टेक्नॉलॉजी बघा तुम्ही आजच्या डेटमध्ये साधं झूम नावाचं ॲप आहे ज्याच्यावरून सगळे वेबिनार्स आणि लेक्चर चालू आहे आजच्या डेटमध्ये. हे चीनमधल्या माणसाचं आहे आणि टेक्नॉलॉजीच्या जोरावर ते काय करतायत म्हणजे सगळं आपला जग ते वापरत आहे आजच्या डेटमध्ये. म्हणजे काय की सगळ्या जगाच्या नाड्या त्यांच्या हातात आल्या, कारण याचे प्रायव्हसी इश्यूज आहेत, तुमचा सगळा डेटा तिथं जातो आहे. तर हा सगळा मुद्दा आहे, डार्क नेटचा इश्यू आहे. म्हणजे टेक्नॉलॉजी जी आहे की सायबर प्रोटेक्शन जी नावाची गोष्ट आहे तीही आपल्याकडे असणं गरजेचं आहे. आणि इंडिया कॅन सेट द वर्ल्ड रिस्पॉन्स. भारत याच्यामध्ये काय करू शकतो? तर भारताचं काम इतकं आहे की टेक्नॉलॉजी आणि ट्रेड या दोन्ही प्रतलांवर आपल्याला पुढं जायचं आहे ना, आपल्याला स्वतःला सिद्ध करायचं आहे तिथं. मग हिच्यामध्ये काही गोष्टी भारताच्या बाजूने खूप चांगल्या आहेत, जसं WHO मध्ये आपल्याला रिप्रेझेंटेशन मिळालेलं आहे, UN मध्ये नॉन परमनंट सीट 8व्यांदा आपण जातो आहे. म्हणजे आता G7चा प्रश्न पुढचा आहे बघा, G7 G8 भारताला तिथं बोलवून आलेलं आहे US कडून. मग ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत की आपले प्लस पॉईंट्स काय आहेत. कोविड-19च्या काळामध्ये आपण वेगवेगळे ऑपरेशन्स राबवलेत. आपण ह्या सगळ्या ज्या काही साऊथ म्हणजे जो हिंदी महासागर आहे आपला सगळा हिंद महासागर, त्याचा जो काही दक्षिण भाग आहे तिच्यातल्या बेटांना आपण औषधं पुरवलेली आहेत, त्या देशांना आपण सगळी मदत केलेली आहे. आपण अमेरिकेसारख्या देशाला मदत केली, ब्राझीलला आपण मदत केली. मग हे जे आहे तर एक लीडरशिप म्हणून भारताने पुढे येऊन जगासमोर काही एक्झाम्पल सेट करणं, तर ह्या गोष्टी विथ एक्झाम्पल तिथे येणं गरजेचं आहे. ट्रेड एक्सप्लेन करणं, टेक्नॉलॉजीच्या बाबतीत गोष्टी अपग्रेड होणं हेही फार महत्त्वाचं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिच्यामध्ये करायच्या आहेत. इंडिया डिझर्व्स इट्स प्लेस ऑन द ग्लोब स्टेज. आता हे तेच आलं की परत भारताने जागतिक स्तरावर समोर येणं, बट ऑन G11 इट मस्ट बी क्लिअर अबाउट इट्स एम, गिव्ह युअर ओपिनियन. 2 गोष्टी असतात. जागतिक स्तरावर एक लीडर म्हणून समोर येणं की जागतिक स्तरावर स्वतःची भूमिका स्पष्टपणे मांडणं, ते भारत करतोय. आजच्या डेटमध्येही आपल्याला ते दिसतंय. जे जम्मू काश्मीरचा इश्यू असू देत, ज्याच्यामध्ये अमेरिकेला इंटरव्ह्यू करायचा प्रयत्न केला अमेरिकेने, आपण सांगितलं की हा द्विपक्षीय मुद्दा आहे. आज चीन आणि भारताच्या याच्यामध्येही अमेरिकेला यायचं होतं, भारताचा स्टँड क्लिअर आहे. आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये एक गोष्ट महत्त्वाची आहे की जागतिक स्तरावर स्वतःचं एक अस्तित्व वेगळ्या पद्धतीने समोर ठेवणारा हा देश आहे. आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये जेव्हा G11 आपल्याला बोलवलं जातं आहे, तर तिथं एक गोष्ट लक्षात घेणं आपण गरजेचं आहे की G11 जे बाकीचे देश आहेत अदर दॅन US, त्यांना भारताचं येणं अपेक्षित आहे का तिथं? त्यांचं काय मत आहे? कारण हे अमेरिकेचे प्रेसिडेंट म्हटलेत की G7 हे आउटडेटेड आहे असं त्यांना वाटतं. बाकीच्यांना तसं वाटतं का? मग भारताला जर G11 बोलवलेलं असेल तर ज्यावेळेस बोलवलं होतं म्हणून लगेच जायचं का आपण? असं बऱ्याचदा असतं बघा. म्हणजे आपल्याकडं पण की एखाद्या ठिकाणी आपले रिलेशन खूप काही चांगले नसतात, आपल्याला इन्व्हिटेशन असतं पण आपल्याला तिथं जायचं नसतं. तर हे काय असतं, काही गोष्टी फॉर्मॅलिटीज पण असतात. मग आपल्याला इन्व्हाइट केलेलं आहे तर भारताने तिथं जायचं का? जर भारताने जायचं तर भारताचे कुठले एम्स पाहिजे,
कुठलं ध्येय घेऊन भारत G7मध्ये जाणार आहे. G7 हे सगळे डेव्हलप कंट्रीज आणि ते खूप म्हणजे रिच असा सगळा त्यांचा टेक्नॉलॉजीच्या बाबतीत पुढं असणारे देश. मग तिच्यामध्ये आपण आपलं स्थान किंवा मग आपण फक्त जाऊन तिथं चहा पोहे खाऊन परत यायचं असले प्रकार करायचे आहेत का आपल्याला, तर ते आपल्याला क्लिअर करावं लागेल. आणि जागतिक स्तरावर भाष्य करणं, जागतिक स्तरावर वेगवेगळ्या याच्यात भाग घेणं हा प्रकार वेगळा आहे. पण खरंच G7मध्ये जाऊन आपल्याला काही हाती लागणार असेल का ते तपासणं. G7मध्ये गेल्यानंतर आपल्या सोयीने काय होऊ शकतं, तर एक महत्त्वाची बाब अशी आहे, तर चीनच्या दृष्टीने आपल्यासाठी नक्कीच एक स्ट्रेंथनिंग गोष्ट होते इथं. चीन तिकडं नाही आहे, तर ह्या महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला विथ एक्झाम्पल्स तिच्यात लिहिणं गरजेचं होतं. त्याच्यानंतर US अँड चायना मस्ट रिबिल्ड म्युच्युअल ट्रस्ट. आता बघा, आता या WHOच्या बाबतीमध्ये US सर्वात जास्त मदत करत होता, तो तिकडून बाहेर पडलेला आहे. आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये साऊथ अमेरिकामधली जी दुसरी कंट्री आहे ब्राझील, त्यांनी पण तशी धमकी WHOच्या बाबतीत दिलेली आहे. वेगवेगळ्या प्रतलांवर US जे आहे ते स्वतःची चूल मांडण्याचा प्रयत्न करते आणि त्याच वेळेस USची जी काही मोकळी जागा होते ती भरण्याचा चीन पुरेपूर प्रयत्न करतोय. मग असं होतं की इमर्जिंग ग्लोबल लीडर जो काय आहे अमेरिका आहे, तर त्याला मात चीन येत्या काळात देऊ शकतं का, अशा गोष्टी घडू शकतात का, याचे बरेचसे डिबेट चालू आहेत. पण हे चालू असताना चीन आणि US या दोघांनी जर स्वतःमध्ये एक म्युच्युअल ट्रस्ट तयार केला तर नवीन जो काही कोल्ड वॉर म्हटलं जातं किंवा तशा पद्धतीने गोष्टी होणार नाहीत. कारण एकदा कोल्ड वॉर सुरू झालं की मग US आपल्याला त्याच्याकडं काही देशांना ओढण्याचा प्रयत्न करेल, चायना त्यांच्याकडे काही देशांना ओढण्याचा प्रयत्न करेल. भारतासारख्या देशांनी मग US बरोबर जायचं का चायना बरोबर जायचं, जसं आधी होतं की US आणि USSR नंतर तो रशिया झाला. मग भारतासाठी पण हा पेच आहे. WHOच्या बाबतीत पण आपण स्टेटमेंट दिलं होतं. म्हणजे आता किंवा दुसरा महत्त्वाचा मकाऊचा इश्यू आहे की त्या सगळ्या याच्यामध्ये की त्यांना WHOच्या बाबतीमध्ये किंवा त्यांना भारताबरोबर यायचं, मग चीन आपल्याबरोबर कसा राहणार, तर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. आणि आपल्याला जे काही आंतरराष्ट्रीय संबंध आहेत त्या आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये बॅलन्स ठेवणं फार गरजेचं आहे. आपण 100% जाऊ शकत नाही. आपण त्यावेळेससुद्धा नावाची पॉलिसी घेऊन आलो होतो, नॉन अलाइनमेंट आणि अलिप्ततावादी. मग ह्या कोल्ड वॉरमुळे अशा बऱ्याचशा गोष्टी होऊ शकतात ज्या इनडायरेक्टली आपल्याला पण इम्पॅक्ट करणार आहेत. मग त्यालाच क्रिटिकली अनालाइज करणं की ह्याच्यामुळे काय प्रॉब्लेम्स येऊ शकतात, तर त्या सगळ्या गोष्टी आपल्याला मांडणं फार फार गरजेचं आहे. उद्या US म्हटलं आमच्याबरोबर यायचं तर तुम्ही पण WHOतून बाहेर पडा. पण आज WHOमध्ये भारताची जी काही भूमिका आहे ती खूप महत्त्वाची आहे. आपले हर्षवर्धन जे आहेत है ना, हेल्थ मिनिस्टर, त्यांचं आज तिथं 2 नंबरचं स्थान आहे WHOमध्ये. मग आता ह्या सगळ्या गोष्टी फार मॅटर करतात. मग तिच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची की कोल्ड वॉर काय असतं, मग इंडिया चायना आणि इंडिया US हे काय स्टँड्स आहेत, येत्या काळामध्ये याच्यातला वे फॉरवर्ड काय असू शकतो, तर या दोघांनी एकत्र यावं, चर्चेतून मार्ग सोडवावा, दॅट्स इट. आता हा जो पुढचा प्रश्न आहे हा 250 मार्कासाठीचा आहे. नॉर्मली वेन सिटीज आर प्लॅन्ड, इंडस्ट्रीज आर लोकेटेड ऑन वन साईड अँड सिटी एक्सपांड टुवर्ड्स अदर. सिम्पल आहे. ज्यावेळेस एखादं शहर तयार केलं जातं तर त्या शहराच्या बाबतीत गोष्ट सिम्पल असते की हे शहर आहे, तर इकडं जर इंडस्ट्रीयल एरिया असेल तर ते इकडं शहर वाढत जातं, ते इंडस्ट्रीयल एरियात नसतं. MIDC नावाची कन्सेप्ट आहे ना. तर पण विशाखापट्टणमच्या बाबतीमध्ये इंडस्ट्रीयल ग्रोथ स्कॅटर्ड इन ऑल डिरेक्शन. व्हॉट आर द रिझन्स बिहाइंड इट. आता विशाखापट्टणममध्ये गॅस जो काही सगळा LG पॉलिमरचा इश्यू झालेला आहे, त्या विशाखापट्टणममध्ये नेमकं होतं काय की विशाखापट्टणमची जी जॉग्राफी आहे ती गडबड आहे. म्हणजे ते एक बॉल शेप आहे आणि त्या बॉल शेपमध्ये काय होतं की ते स्कॅटर्ड सगळं डेव्हलपमेंट तिथं झालेली आहे. ते बाउल शेप आहे, ते कोस्टल आहे आणि ते सगळं जे काही रिझन आहे, तर बिकॉज ऑफ जॉग्राफी त्या गोष्टी स्कॅटर्ड झालेल्या आहेत आणि खूप प्रॉपर तिथं अर्बन प्लॅनिंग तुम्हाला दिसत नाही. वाय अर्बन प्लॅनिंग इज अ क्रुशियल. अर्बन प्लॅनिंग क्रुशियल का असते, तर नंबर ऑफ गोष्टी आहेत. जर अर्बन प्लॅनिंग नसेल तर आज आपल्याला सब अर्बन जे काही आहे की लोक शहरापासून दूर जाऊन राहायला लागली, ते प्रेफर करायला लागले कारण तिथं पॉल्युशन कमी आहे, तिथलं टेम्परेचर कमी आहे, शहरामध्ये गर्दी खूप जास्त आहे, रस्ते कंजेस्टेड आहे. जर अर्बन प्लॅनिंग नसेल तर तिच्यामुळे खूप सारे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. तुम्हाला प्रॉपर म्हणजे बेसिक ज्या नीड्स आहेत त्याही कंप्लीट होत नाहीत. तर अर्बन प्लॅनिंगचं महत्त्व काय आहे ते तुम्ही लिहिणं गरजेचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, सजेस्ट सम मेजर टू ओव्हरकम द इंडस्ट्रीयल ॲक्सिडेंट्स. बघा 3 प्रश्न आहेत इथं, तर प्रत्येकाला आपण 5 मार्क्स असं बघू शकतो. तर जेणेकरून बघा UPSCमध्येही तुम्हाला जेवढ्या गोष्टी तिथं विचारल्या आहेत तेवढ्या प्रॉपरली एक्सप्लेन करणं फार गरजेचं असतं. आणि तिसरं जे आहे याच्यामध्ये की इंडस्ट्रियल ॲक्सिडेंटपासून आपण ओव्हरकम कसं करणार. तर याच्यामधला महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जे काही इंडस्ट्रीयल ॲक्सिडेंट होऊ नये किंवा इंडस्ट्रीयल लॉज आहेत, ॲक्ट्स आहेत,
तर ते आपण खूप प्रॉपरली त्याचं पालन केलं पाहिजे आणि वेळोवेळी त्याला क्लोज मॉनिटरिंग असणं फार गरजेचं आहे. कायदे बनवले सोडून दिलं असं होत नाही. एल जी पॉलिमरची केस इथे एक्सप्लेन करणं फार गरजेचं आहे. एल जी पॉलिमरनी काय केलं होतं की त्यांनी आंध्र जो काही आहे तर त्यांच्याकडून सगळ्या परवानग्या घेतल्यात, पण ते सेंट्रल गव्हर्नमेंटची परवानगी घेतलेलीच नाही आहे. एन्व्हायरमेंट क्लिअरन्स सेंट्रल गव्हर्नमेंटचं अपेक्षित होतं तिथं कायद्यानुसार, ते नाही आहे तिथं. आणि एन जी टीमुळं सगळं एन जी टीने क्लिअर केलेलं आहे की कंपनी रिस्पॉन्सिबल आहे. पण मग त्यांनी कंपनीने परमिशन घेतली नाही तरी कंपनी काम करते, आपण झोपलो होतो असं होता कामा नये. तर ह्या गोष्टी मॉनिटर करणं, हिच्यामध्ये जर कुठं करप्शन असेल तर त्या गोष्टी बघणं, कारण असे जर इन्सिडेंट होत राहिले तर हिच्यामधून सोसायटीचा, एन्व्हायरमेंटचा, मानव जीवनाचा खूप मोठा लॉस होतो. हे आपण 1984 बघितलेलं आहे. ती केसही इथे येणं अपेक्षित आहे. तर अशा पद्धतीने हे एक्सप्लेन करणं गरजेचं आहे. तर येत्या काळामध्ये अशाच पद्धतीने आपला डेलीचा प्रश्न आपण तो डिस्कस करत राहू आणि तिच्यामधून तुम्हाला जास्तीत जास्त ज्या गोष्टी देता येईल त्याचा प्रयत्न मी करत राहील. स्पॉटलाईटबरोबर जोडलेलं राहा. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.